MPSCच्या परीक्षेत केमिस्ट्रीचे क्वेश्चन येतात. ते खूप टफ जातात मुलांना आणि त्यांचं सोर्सेसच नाही कळत मुलांना. आणि बेसिक स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये काही गोष्टी दिलेल्या नाहीत किंवा असे वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये याची माहिती असते. पण MPSCच्या केमिस्ट्रीच्या क्वेश्चनचं सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला जर कंटेंट पाहिजे तो मी ह्या ठिकाणी आणलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता सगळे डायग्राम्स आहेत, फ्लोचार्ट्स आहेत, PYQs आहेत वेगवेगळे. सगळे PYQs कवर करण्याचा मी ते ट्राय केलेलं आहे आणि मोस्ट ऑफ मी सगळे टॉपिक्स जे आहेत इम्पॉर्टंट ते सुद्धा कवर केले आहेत या PDF मध्ये आणि ही PDF हँड रिटन आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट केमिस्ट्री एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुमच्यासाठी एक गिफ्ट पण आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. तर जरूर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चला स्टार्ट करूया. मी डॉक्टर MPSC तुमचं स्वागत करत आहे या चॅनलवरती. चला, पहिलं चॅप्टर आम्ल आणि आम्लारी. ओके, ॲसिड अँड बेसिस खूप इम्पॉर्टंट आहे चॅप्टर, म्हणून हा पहिला घेतलेला आहे मी. तर लॅटिनमध्ये ॲसिड म्हणजे आंबट. आणि जर लिटमस पेपर जर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही 10वीला प्रयोग केलेले असेल, असा पिंक कलरचा पेपर असायचा स्ट्रीप, मग त्याच्यावरती तुम्ही कशात पण जिभेवरती ठेवून बघायचा किंवा पाण्यामध्ये टाकून बघायचा. तर लायकेन या झाडापासून बनलेला असतो. तो असंवाहिनी आणि थॅलोफायटा या ग्रुपमध्ये येतो. हे पण मी इन्क्लूड केलेलं आहे. थॅलोफायटा हे थॅलोफायटा बायोलॉजीमध्ये मी तुम्हाला चांगलं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तो बायोलॉजीचा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. खूप जणांना तो व्हिडिओ आवडलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे कंबाईनला खूप मार्क्स वाढलेले आहेत असं कमेंटसुद्धा केलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही एकदा जरूर बघून घ्या तो व्हिडिओ. इथे आय बटनावरती तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल बायोलॉजी व्हिडिओ बघितलं नसेल तर. पण आधी हे बघून घ्या. असंवाहिनी थॅलोफायटापासून बनलेलं असतं लिटमस पेपर. तर नैसर्गिक दर्शक कुठले कुठले आहेत? तर गुलाबाचे पाकळे असतात, हळद आहे, बीट आहे. हे नैसर्गिक दर्शक आहेत, ते ॲसिड बेस डिसाईड करतात. नंतर हे आपण जर बघितलं तर केमिकल जर असलं आपण तर ते फिनोल्फ्थॅलीन आहे, मिथेल ऑरेंज आहे, असे वेगवेगळे केमिकल दर्शक असतात. नंतर वैश्विक दर्शक जर म्हणाल तर मिक्सचर ऑफ मेनी. आता जर हे पण मिक्स करतात काही काही वेळेस, मिथेलिन ऑरेंज वगैरे वेगवेगळ्या गोष्टी मिक्सचर करून वैश्विक दर्शन ॲड केलं जातं, युनिव्हर्सल एजंट. आता इथे मी डिफरन्शियल बिटवीन आणलेलं आहे ॲसिड अँड बेसमध्ये. तर हे PYQला एकदा विचारलेलंसुद्धा आहे, तर नीट लक्ष द्या. आम्ल हे आंबट असतात आणि चवीला तुरट असतं बेसिस. आम्ल निळा लिटमस लाल होतो आम्लामध्ये आणि लाल लिटमस निळा होतो बेसिसमध्ये. ओके, H+ हा हायड्रोजनियस आयन हा प्रमुख घटक असतो आणि OH- हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑक्साईड्सचे आम्ल असतात आणि हे ऑक्साईडचे अम्लारी असतात. धातूंचे ऑक्साईड्स हे अम्लारी असतात. इथे अधातू आहे, हे ध्यान द्या. आम्लाचं pH मूळ 7च्या आतच असलं पाहिजे. 0 to 7 पर्यंत असतं, ते मी पुढे सांगितलेलं आहे. आणि ह्याचं pH जे असतं बेसिसचं ते 7.1 to 14 असलं पाहिजे. धातूंचे कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट बरोबर आम्लाची अभिक्रिया होते. इथे तसं काही दिलेलं नाही आहे. ओके, आता एक कन्सेप्ट आहे लुईस आम्ल. ह्याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन दिला आहे, म्हणजे खूप जण कन्फ्यूज असतात लुईस काय असतं. लुईस म्हणजे जे ॲसिड इलेक्ट्रॉन्स स्वीकारतं. म्हणजे लुईस आम्ल काय असतं की जे इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात ते लुईस आम्ल असतात. आणि बेसिस अम्लारी काय असतं, इलेक्ट्रॉन देतात ते लोक, त्याला बेस म्हणतात. तर इथं जे इलेक्ट्रॉन फिरतं हे तुमचं न्यूक्लियस आहे, इथे प्रोटॉन असतं आणि हे इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेत फिरत असतं. हे जर कुठला पदार्थ देत असेल, एलिमेंट देत असेल, तर त्याला लुईस देतो. त्याला काय म्हणतो आपण, बेसिस म्हणतो. इलेक्ट्रॉन देतो त्याला. आता बॉन्डस्टेटचं जर तुम्ही बॉन्डस्टेट आणि लॉरीचा तुम्ही जर सिद्धांत बघितला तर ॲसिडमध्ये प्रोटॉन देतो, इथे काय इलेक्ट्रॉन स्वीकारतो. म्हणजे ह्याचाच अपोजिट हे आहे. फक्त कुठलं तरी एक लक्षात ठेवा, तुम्हाला ते आलं तर स्टेटमेंट बरोबर लक्षात राहील. आता बेसिसमध्ये काय प्रोटॉन घेतो आणि इथे काय इलेक्ट्रॉन देतो. मग फक्त अपोजिट आहे ह्याचं, मग हे लक्षात ठेवा. इथं इलेक्ट्रॉन, इथे प्रोटॉन, एवढं अपोजिट आहे, हे लक्षात ठेवा. आता काही इम्पॉर्टंट जे ॲसिड्स आहेत ते तुम्हाला ज्या समोर आहेत, H+, KH+, Mg2, नंतर Fe3, BF3, नंतर CO2, AlCl3, BlCl3 हे PYQला येऊन गेलेले आहेत, तर थोडंसं ध्यान द्या. बेसिस H2O, SO2-, Pr3, ROH, H-, नंतर C6H6. आता ह्याचं नाव काय तुम्ही कमेंट करून सांगा मला, हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे बेसिक हे. NH3 आणि CO. जर pH जर भेटलं तर P म्हणजे काय असतं pHमधलं, तर पोटेन्स असतं. PYQमध्ये पण विचारले हे, आणि खूप वेळा नॉर्मल जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहे, ग्रुप डीच्या वगैरे पेपरमध्ये खूप वेळा विचारले ते. आता 0 to 14 ही स्केल आहे. तर 0 खूप जास्त ॲसिडिक असतं आणि 7 हे न्यूट्रल असतं. नंतर बेसिक इथे 14 वाढत जातं. ओके, आता ह्युमन बॉडीचा pH काय तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. ह्युमन बॉडीचा pH PYQ आहे, तर कमेंट करून सांगा मला किती असतं ह्युमन बॉडीचा pH.
एक रेंज देतो 7च्या जवळपास आहे, तर एक्झॅक्ट किती असतं कमेंट करून सांगा, नाहीतर नेटवरती बघा. चला, HCl हे जटर, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे जटर सिक्रेट करतो. खूप खूप स्ट्रॉंग ॲसिड आहे हे. ॲसिड प्लस जेव्हा धातूची रिॲक्शन होते तेव्हा सॉल्ट प्लस H2 रिलीज होतो. हे काही रिॲक्शन आहेत, बेसिक रिॲक्शन हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला एलिमिनेशनमध्ये ह्या स्टेटमेंट दिलेले असतात, तर हे तुम्ही एलिमिनेट करू शकता आरामात. धातूंचे कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स जेव्हा रिॲक्ट करतात ॲसिडसोबत तेव्हा क्षार प्लस CO2 प्लस H2 म्हणजे पाणी निघतं बाहेर. ओके, CO2 पण निघतो गॅस, तर हे पण लक्षात ठेवा. धातूंच्या ऑक्साईडसोबत ॲसिड किंवा बेस रिॲक्ट करतं तेव्हा क्षार आणि पाणी ही रिॲक्शन हे प्रोडक्ट फॉर्म होतं. ओके, ॲसिड आणि बेस जर आपण रिॲक्ट केलं तर सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. सॉल्ट म्हणजे क्षार आणि वॉटरतून माहिती. उदासीकरण ही रिॲक्शन आहे, उदासीकरणाची रिॲक्शन आहे ह्याला म्हणतात. सॉल्ट्स, आता वेगवेगळ्या प्रकारचे मिठांचे मी प्रकार दिलेले आहेत. तर मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड, आपण जे खातो दररोजचं सोडियम क्लोराईड, HCl, NaOH आणि रॉक सॉल्ट हे बनतं याच्यापासून. नंतर मीठ, उदासीन पाणी, पाणी काय उदासीन. ओके, ही जेव्हा रिॲक्शन होते ना तेव्हा पाणी बाहेर पडतं. ओके, उदासीन. NaHCO3 हे बायकार्बोनेट आहे. तर लक्षात कसं ठेवायचं आहे, बायकार्बोनेटमध्ये H असतं, बायकार्बोनेटमध्ये H असतं, एवढं लक्षात ठेवा. कारण हे तुम्हाला दोन्ही कन्फ्यूज करणार आहेत, ते MCQमध्ये दिलेले असतं तुम्हाला बायकार्बोनेट कुठलाही ओळखण्यासाठी. तर बायकार्बोनेट काय, खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा. आता बेकिंग सोड्यापासून काय होतात, पाव आणि केक्स तुम्ही जे खाता बेकरीमधले वगैरे. आणि खाण्याचा सोडा आम्लारी धर्मी असतो, आम्लारी धर्मी. पित्त कमी करते म्हणून त्याला अँटासिड आपण म्हणतो. हे काही वेळेस पित्त कमी करण्यासाठी इनो वगैरे देतात, त्याच्यामध्ये हे कंटेंट असतं बायकार्बोनेट. पण मिल्क ऑफ मॅग्नेशियासुद्धा तेच काम करते, अँटासिड आहे. आणि हे पित्त तुम्ही जर नॉर्मली खात असाल, मी तुम्हाला असं सांगतो आहे, जर तुम्ही खात असाल हे तर किडनीला खूप जास्त डॅमेजिंग आहे, तर नका खाऊ, डायरेक्टली कन्झ्युम नका करू सोडियम बायकार्बोनेट. ओके, बाकी डिटेलमध्ये मी नंतर सांगेन कधीतरी. Na2CO3 सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट काय असतं, धुण्याचा सोडा. आता कार्बोनेट मी कसं लक्षात ठेवलं, कार्बोनेट, कारचं बोनेट असतं ना समोरचं फ्लॅप, मग त्याला आपण धुवायचं आहे, मग सोडा लागतो त्याला. मग Na2CO3 सोडियम कार्बोनेट, मग तो धुण्याचा सोडा आहे, स्फटिक आम्लरहित व निर्जल. Na2CO3 सोडा ॲश असतं. नंतर पेट्रोलियमचं शुद्धीकरण, हे PYQला आलेलं होतं. पेट्रोलियमचं शुद्धीकरणासाठी सोडियम बायकार्बोनेट वापरतात. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडच्या स्फटिकापासून पाणीचं काय होतं, दुष्फेन होतं पाणी. म्हणजे टेम्पररी हार्डनेस, परमनंट हार्डनेस तुम्ही ऐकलं असेल जे इंग्लिश मिडियमचे आहेत विद्यार्थी, तर पाणी दुष्फेन होतं. ते दुष्फेन दूर करण्यासाठी, सुफेन करण्यासाठी Na2CO3 यूज केलं जातं. ओके, ॲसिड रेन काय असतं, ॲसिड रेनमध्ये NO2 आणि SO2 हे दोन कंपोनंट असतात. हे पण PYQला येऊन गेलेलं आहे. नंतर हे एकदा फॉर्म्युला लक्षात ठेवा, pH कधी काढायचा असतो, pH = log of H+ आयन. H+ आयन म्हणजे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, ते लॉगमध्ये टाकायचं आहे. तुमचा आन्सर येऊन जाईल. मायनस हे साईन लक्षात ठेवा इथे, कारण डायरेक्ट तुम्हाला ऑप्शनमध्ये पण हा फॉर्म्युला देऊन विचारतात की कुठला फॉर्म्युला बरोबर आहे. आता अरेनियसचा सिद्धांत, जसं आपण लुईसचा बघितला, लॉन्स्टेड बॉयचा बघितला, तसेच अरेनियसचा पण एक सिद्धांत आहे. ओके, आम्ल पाण्यात विरघळल्यावर H+ आयन तयार करतं. आम्लारीमध्ये काय, पाण्यात विरघळल्यावर OH- आयन तयार करतं. ओके, OH-. सामान्य जलीय द्रव्यांचा सामू. तर H+ आयन मी तुम्हाला जे म्हटलं होतं HCl, त्याचं किती सामू 0.0. जठररस आहे HCl, हे 1 मोलार HCl होतं. हे जठररस जास्त 1 HCl ते 1 pHचा आहे. नंतर लिंबूरस 2.5चा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे तुम्हाला ग्रुप Cमध्ये किंवा ग्रुप Dमध्ये विचारतात. तर एकदा डोळ्याखालून घालून घ्या कोणाचं काय काय व्हॅल्यू आहेत, त्याच्यासाठी मी हा टेबल आणलेला आहे. आणि तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहेत, तर टेन्शन नका घेऊ. बाकी कुठलं पुस्तक वाचायची गरज नाही पडणार आहे तुम्हाला. जर बेसिक तुम्हाला केमिस्ट्री चांगलं कव्हर करायचं असेल तर आता आहे आवर्त सारणी म्हणजे पिरियडिक टेबल. तर डोबेरॉन ट्रायड. आता हे काय, गुणधर्म साम्य 3 मूलद्रव्यांचे घटक. आवर्त सारणी तुम्ही ऐकलंच आहे, पिरियडिक टेबल वेगवेगळे P ब्लॉक, S ब्लॉक वगैरे असतात, पण त्याची सुरुवात कोणी केली, यांनीच सुरुवात केली, डोबेरॉन ट्रायडमुळे. 3 मूलद्रव्यांचे गट आढळतात, त्यांना त्रिके असं म्हणतात. ट्रायड्स म्हणजे त्रिके, 3.
अणूच्या वस्तुमानाप्रमाणे मांडल्यास मधल्या मूलद्रव्याच्या वस्तुमानामध्ये अन्य दोघांची सरासरी असते. अन्य दोघांची वस्तुमानाची सरासरी असते. आता इथे बघा तुम्ही, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, या आता हे सोडियमचं 23 आहे, हे अणुवस्तुमान. आता हे 6.9 आणि हे 39 /2 जर केलं आपण सरासरी काढायला तर 23 येते, बरोबर. तसंच आपल्या आणखी एक ट्रिक भेटतं, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. आता हे पण तुम्हाला विचारलेलं आहे PYQमध्ये. न्यूलँड्स ऑक्टिव्ह म्हणजे काय? अष्टक म्हणजे 56 मूलद्रव्यांचा त्यांनी शोध लावला होता आणि अणुवस्तुमानाप्रमाणेच ते मांडले होते. संगीताचे अष्टक तुम्हाला माहिती आहेत, ते असं निष्क्रिय वायूचं त्यांनी ॲड केलं नव्हतं, म्हणजे हे त्यांचा निगेटिव्ह पॉईंट होता. म्हणजे इनर्ट गॅसेस जे असतात त्यांच्यासाठी त्यांनी जागा सोडली नव्हती. 2 डिफरंट गुणधर्म म्हणजे 2 वेगवेगळे गुणधर्म एकाच ठिकाणी त्यांनी मांडले होते. हे काही काही त्यांचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, हे निगेटिव्ह पॉईंट्ससुद्धा विचारू शकतात. आता मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ खूप महत्त्वाचा आहे. 63 एलिमेंट्स त्यांनी क्लासिफाय केले होते. अणुवस्तुमानाचा चढता क्रम लावला होता. वस्तुमान मी परत एम्फेसाइज करतो वस्तुमानावरती. फिजिकल आणि केमिकल गुणधर्म जेव्हा सारखे असतात तेव्हा त्याला अणुवस्तुमानाच्या आवर्तीत सारणे बसवले होते. आणि त्यातलं इका बोरॉन हे आधीच म्हणजे ते एलिमेंट जे स्कॅन्डियम आहे हे डिस्कवर होण्याच्या आधीच तिथे जागा सोडून ठेवली होती त्या टेबलमध्ये, की नंतर डिस्कवर होतील ते हेच असतील एलिमेंट, ते झालेले डिस्कवर. तर त्यांचे नाव काय? इका बोरॉन, स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियम, गॅलियम आणि सिलिकॉन, जर्मेनियम. हे नाव थोडीशी डिफिकल्ट आहेत, तर ह्याच्यासाठी ट्रिक बनवा. ट्रिक मी काही बनवलेली नाही आणि मला जास्त ट्रिक बनवली येत नाही, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता काय ट्रिक तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे त्या गोष्टी. आणि ह्या लक्षात ठेवाव्याच लागतील, खूप वेळा विचारलेलं आहे कशामध्ये. ओके, नोबल गॅसेस स्पेसेस सोडली होती, म्हणजे जागा सोडलेली. नोबल गॅस तेव्हा डिस्कवर झालेले नव्हते किंवा झाले असतील, पण तेव्हा त्यांनी अर्थसारणीमध्ये ते मांडले नव्हते, फक्त त्यांच्यासाठी जागा सोडली होती. आणि H2 म्हणजे हायड्रोजन आयनसाठी कन्फर्म जागा नव्हती, ते दोन्ही साईडला फ्लक्च्युएट करत होते. H2 ह्या साईडला पण होते, ह्या साईडला होतं, मग ते डिपेंड करत होतं. ओके, मॉडर्न पिरियडिक टेबल हेनरी मोसले यांनी तयार केलं होतं. अणुअंकाच्या आवर्तवर अणुअंक आहे. आता इथे अणुअंक आहे, पहिलं काय होतं? अणुवस्तुमान होतं. 7 आवर्ते असतात आणि 18 घन असतात. SPDF पिरियडिक ब्लॉक्स असतात. आता हे तुमचं पिरियडिक टेबल मेन. ॲटॉमिक रेडियस वाढत जाते, म्हणजे त्रिज्या, अणुची त्रिज्या हे अशी ही त्रिज्या असते ना, ही केंद्रकापासून बाहेरच्या शेलपर्यंत ही वाढत जाते खालच्या साईडला, म्हणजे सर्वात मोठी साईड इथे खाली असेल. नंतर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ह्या साईडला वाढत जाते. हे सगळे ट्रेंड्स आहेत. याच्यावरती पण तुम्हाला सिद्धांतावरती क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून ते ट्रेंड्सचा मी तुम्हाला फोटो मांडलेला आहे. ओके, आता आपण ऐकतोय अणूचे अंतरंग. अणूचे अंतरंग म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक थेरी कोणी दिली? महर्षी कनाद्यांनी. फर्स्ट म्हणजे आपले इंडियन आहेत त्यांनी, महर्षी कनादांनी ॲटॉमिक थेरी दिली. तुम्ही यांचं नाव जरूर ऐकलं असेल. त्यांनी परमाणू असं ह्या शब्दाला असं त्यांना म्हटलेलं आहे. परमाणू म्हणजे एक बारीक पार्टिकल, म्हणजे अणूंचे विभाजन करता येत नाही असे त्याला म्हटलेलं आहे. नंतर डेमोक्रिटिस यांनी ॲटॉमॉस ह्याला कापता येणार नाही, ॲटमॉस असं म्हटलं आहे, कापता येणार असं शब्द दिलं आहे. नंतर जॉन डाल्टन यांनी काय म्हणलं? निर्माण करता येत नाही आणि विभाजन करता येत नाही, आणि अणू हे भरीव व कडक असते, कडक गोळा आहे, असं त्यांनी जॉन डाल्टन यांनी म्हटलेलं आहे. आता जे थॉम्सन सर्वात इम्पॉर्टंट, जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचे जनक असं म्हटलेलं आहे. जे थॉम्सनला ऋणप्रभारयुक्त इलेक्ट्रॉन, आणि त्यांनी कलिंगडाची उपमा दिलेली आहे जे थॉम्सननी ॲटमला. लाल भागा म्हणजे प्रोटॉन असतं आणि काळ्या ज्या बिया असतात, जसं टरबुजामध्ये हे टरबूज आहे आणि हे काळ्या बिया आहेत समजा, आणि लाल भाग हा आहे, हा काय? प्रोटॉन. लाल भाग प्रोटॉन आणि काळा बिया इलेक्ट्रॉन. आणि प्लम पुडिंग मॉडर्नसुद्धा म्हटलं जातं ह्याला. आता रुदरफोर्डचा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट होता. हे इथून रेज बंबार्ड झालेलं, इथं गोल्डन शीट होती, तुम्ही कधी इथं वाचलं असेल. रेड बंबार्ड, गोल्डन शीट हे रिफ्लेक्ट झालेले होतं, रेज डिफ्लेक्ट झाले अशा. तर ते तुम्ही एक्सपेरिमेंट बघितलंच असेल. अल्फा किरणाचा त्यांनी शोध लावला होता. अल्फा बेटा गामा या किरणोत्सारी प्रारणाच्या गुणधर्मासाठी नोबेल प्राईज भेटलं होतं त्यांना. अणुकेंद्रकाचा शोध लावला. अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम 4 आणि 2 असं. तर सुवर्ण पात्राची जाडी, जे सुवर्ण प्लेट लावलं होतं ह्याच्यासमोर, ह्या प्लेटची जाडी किती बघा? 0.00 4 वेळा 0 आहे आणि 4 सेंटीमीटर असं लावलेलं आहे. तर लक्षात ठेवा ट्रिक बनवून हे. नील्स बोर अणूची प्रतिकृती. आता जर 2n2 म्हणजे त्याचा स्क्वेअर
आता इलेक्ट्रॉन आता इलेक्ट्रॉन एका निश्चित कक्षेमध्ये काय करते, प्रतिभ्रमण करते. इलेक्ट्रॉनचा कण शोध कोण लावला? इलेक्ट्रॉनचा जे थॉम्सन यांनी, प्रोटॉनचा गोल्डस्टोन यांनी, न्यूट्रॉनचा जेम्स चॅडविक यांनी, पोझेस्ट्रॉनचा कार्ल अँडरस्टन यांनी आणि अल्फा कणचा रदरफोर्ड यांनी. तर हे जोड्या लावायला खूप वेळा विचारलेलं आहे. म्हणजे हे जोड्या लावा चुकवतात, कधी ह्याचं ह्याला, कधी ह्याचं ह्याला असं करतात. मग ते ध्यान ठेवा. आता हे शेल्स असतात वेगवेगळे. म्हणजे इलेक्ट्रॉनचं हे तुमचं न्यूक्लियस आहे, हे बाहेरची शेल, हे त्याच्या बाहेरची, हे त्याच्या बाहेरची. मग ह्याला नाव दिलेत वेगवेगळे, KLMN. तर के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. हे कसं काढलं आपण? 2n⁻². आता 2n म्हणजे काय? शेलचा नंबर. तर n म्हणजे शेलचा नंबर, केचा नंबर 1 आहे आणि 1चा वर्ग 1च येतो, म्हणून 2 आलं. आता L शेल, ह्याचं n किती येतं? 2. सेकंड शेल आहे ना ही, सेकंड शेल. तर 2 × 2चा वर्ग, 2 × 4 = 8 आलं. तसंच 18, तसंच 32 M आणि nच्या शेलमध्ये 32 म्हणजे 32 इलेक्ट्रॉन राहू शकतात. अणुवस्तुमान म्हणजे काय असतं? वस्तुमान वस्तू जड असतात. मग जड असला म्हणजे दोन गोष्टी ॲड करणार ना आपण, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. त्याला A अक्षराने आपण डिनोट करतो. आणि अंक म्हणजे सिंगल काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन असं म्हटलेलं आहे. त्याला आपण Z अक्षराने डिनोट करतो. समस्थानिके, आयसोटोप्स. टोप्स म्हणजे खालच्या साईड. तर अणुवस्तुमान हे डिफरंट असतं. म्हणजे न्यूट्रॉन त्याचे भिन्न असणार. अणुवस्तुमान, न्यूट्रॉन भिन्न. ओके, एवढं लक्षात ठेवा, बाकी काही नका लक्षात ठेवू. आणि समभार, आयसोबार्स, बार्स असं लक्षात ठेवा. अणुअंक डिफरंट असतात. ॲटॉमिक नंबर चेंज. आता कार्बनमध्ये काय येतं? हायड्रोकार्बन्स. तर हायड्रोकार्बनचे टाईप्स आहेत ओपन चेन आणि क्लोज चेन. तर ओपन चेनमध्ये येतात संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड, आणि अनसंतृप्तमध्ये येतात अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडमध्ये येतं एकेरी अल्केन, ए ते लक्षात ठेवा, ए अल्केन. जे एकेरी असतं, कुठलंही बॉन्ड बनवतं आणि ते एकेरी बॉन्ड बनवतं. त्याचा फॉर्म्युला पण आहे CnH2n+2. अल्किनमध्ये काय येतात? दोन बॉन्ड तयार करतं ते. आता मी कुठले बॉन्ड आहेत, कसे बॉन्ड फॉर्म होतात, सगळे डिटेलमध्ये नाही जाणार आहे. फक्त वरून तुम्हाला जेवढ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे MPSCच्या तेवढंच सांगतो आहे. CnH2n. अल्काईन म्हणजे कसं? 3 बॉन्ड असतात, CnH2n-2. आता कार्बन. आता तुम्हाला आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघता ना, तर तुम्ही ऑलमोस्ट 99% मुलांच्या पुढे आहेत. कारण एवढ्या वेळपर्यंत ना मुलं सोडून देतात बघायचं आणि तिथे स्टॉप करतात. ॲनालिटिक्समध्ये मला समजून जातं की किती लोक एंडपर्यंत बघतात व्हिडिओ. तर व्हिडिओच्या 10% पण नाही म्हणू शकतो, 5% स्टार्टिंगचाच भाग मुलं बघतात आणि त्याचं सोडून देतात. त्यांचं सिलेक्शन तर बिलकुल नाही होणार आहे. तेच 99% जे राहतात. बाकी जे 1% असणार आहेत ना मुलं, त्यांचं सिलेक्शन गॅरंटीड आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत राहताय म्हणजे तुम्ही डेडिकेटेड ॲस्पिरंट आहात, मला एवढं म्हणायचं आहे. अल्काईन आपण कुठे होतो? अल्काईनमध्ये 3 बॉन्ड असतात, 3. आणि त्याचा फॉर्म्युला काय? CnH2n-2. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना, तर प्लीज लाईक करा हा व्हिडिओ आणि कमेंट करा. कुठलाही डाऊट वगैरे असेल तर बिंदास कमेंट करा. आणि ही PDF कुठे भेटणार आहे सांगतो मी, टेन्शन नका घेऊ. कार्बन अधातू मूलद्रव्य नैसर्गिक असतात, त्याचा हिरा भेटतो. आता कार्बनचे मूलद्रव्य जे आहेत ना, ते हिरा आहे, ग्राफाईट आहे, ते नैसर्गिकरित्या भेटतात. आता तुम्ही हिरे आहेत की ग्राफाईट आहे तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला कार्बन आहेत, तुम्ही कार्बन आता तपणार आहेत, तपून तुम्ही हिरा बनणार आहेत, म्हणजे तुम्ही ऑफिसर बनणार आहेत लवकरच. अणुक्रमांक 6 आहे कार्बनचा. वस्तुमान किती आहे? 12 आहे. संयोजक किती आहे? 4 आहे. अँथ्रासाईडमध्ये कार्बनचं प्रमाण 80% आहे. बिटुमिनसचं प्रमाण 60% आहे. लिग्नाईटचा 22% आहे. आणि पीठ जर म्हणलं गेलं तर 11% आहे. हे पण जोडायला लावायला विचारलेलं आहे. अँथ्रासाईडमध्ये कार्बनचं प्रमाण किती असतं, किंवा बिटुमिनसमध्ये कार्बनचं प्रमाण किती असतं, किंवा असं जोडायला लावायला पण दिलेलं आहे तुम्हाला. पीठ किती असतं? खूप कमी असतं. पीठ आपल्याकडे खूप कमी आहे असं समजा, आणि त्याच्यावरून लक्षात ठेवा 11%. आता 1 मिनिट. कार्बनची बहुधा दोन प्रकारची असते बहुरूपे, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फरस. स्फटिक रूप आणि अस्फटिक रूप. अणूंची रचना नियमित असते इथे आणि अनियमित इथे असते नॉन क्रिस्टलाइनमध्ये. क्रिस्टलाइनमध्ये आपण जर बघितलं हिरा, ग्राफाईट, फ्लोरीन असे आहेत. नॉन क्रिस्टलाइनमध्ये कोल, कोक किंवा दगडी कोळसा,
त्याला आपण म्हणतो. आपण जर आता अमॉर्फ क्रिस्टलिन जर बघायला गेलं तर त्यामध्ये येतं हिरा. सर्वात कठीण पदार्थ आहे. विद्युत प्रवाहाचा अभाव असतो इथे, कारण फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे त्याच्यामध्ये. काच कापण्यासाठी वापर केला जातो. कार्बनचे अणू चतुष्फलकीय रचनेत जोडले, टेट्राहेड्रल म्हटलेलं जातं स्ट्रक्चर. नंतर ग्राफाईट काय मऊ आणि काळ्या रंगाचा असतो. विद्युत प्रवाह वाहतो. पेन्सिलीमध्ये असतो ग्राफाईट. पेन्सिलच्या लीडमध्ये तुम्ही जे पेन्सिलची लीड दिसते ना काय, त्याच्यामध्ये ग्राफाईट असतो. तुमच्या हातात आता तेच असेल. नंतर पेन्सिलची लीड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापर केला जातो. कार्बनचे अणू सपाट षटकोनी थरात असतात. षटकोनी. हे ग्राफाईट आहे का? नाही. फुल रिंग C16. फुल रिंग एका फुटबॉलसारखा दिसतो. गोलाकार रचना असते आणि नॅनो तंत्रज्ञानामध्ये उपयोग केला जातो. अमॉर्फरस अलोट्रॉपमध्ये जर बघितलं गेलं, कोळसा आहे, चारकोल आहे, कोक आहे, काजळी किंवा लॅम्प ब्लॅक आपण त्याला म्हणतो. निश्चित स्फटिक रचना नसते यांची कुठलीच स्फटिक रचना नीट नसते. आणि याची ट्रिक तुम्ही एकदा बघून घ्या. मी काही लक्षात नाही ठेवत एवढ्या ट्रिक्स वगैरे, तर मला त्या ट्रिक्समुळे नाही लक्षात राहत. ट्रिक्स लक्षात ठेवायला मला आणखी ट्रिक्स लागेल असं होईल. मग त्यासाठी काय करायचं, रिवाईज करायचं. प्रत्येक गोष्ट 3-3, 4-4 वेळा रिवाईज करत जायचं. PDF वाचायचं, 2-3 वेळा PDF वाचा, रिवाईज करा, व्हिडिओ रिवाईज करा, परत एकदा रिवाइंड करून बघा. त्या गोष्टी ज्या समजल्या नाही परत रिवाइंड करायचं, परत बघायचं. अशा गोष्टी करून रिवाईज होते. हे ट्रिक्स काय होतं काय माहिती, एक्झाममध्ये कन्फ्युजन खूप जास्त वाढतं आणि ह्या ट्रिक्स पण लक्षात राहत नाही काय वेळेस. CH4 म्हणजे बायोगॅस 60%. बायोगॅसमध्ये 60% CH4 असतो. नैसर्गिक वायूमध्ये CH4चे प्रमाण मुख्यत्व असते. म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये तुमचं मिथेन खूप सर्वात जास्त असतं आणि ह्याला मार्च गॅससुद्धा म्हणतात. हे खूप वेळा विचारलं आहे PYQला. पेटवल्यावर निळ्या रंगाची ज्योत तयार होते मिथेनला पेटवल्यावरती. C2H5OH म्हणजे इथेनॉल हे काय स्पिरिट आहे. नंतर CH4OH म्हणजे वूड्स अल्कोहोल किंवा वूड स्पिरिट आपण म्हणतो त्याला. कष्टजन्य अल्कोहोलसुद्धा म्हणतो आपण त्याला. ओके. आता हे नायट्रोजन सायकल तुम्हाला एकदा थोडंसं समजतं आहे. नायट्रोजनचं पण खूप वेळा क्वेश्चन येऊन गेला आहे. बायोलॉजीमध्ये पण आला आहे, याच्यामध्ये तर येतोच केमिस्ट्रीमध्ये. तर आकाशात जेव्हा वीज चमकते, ओके, आकाशात वीज चमकते मग त्याचं काय होतं, N2 आणि O2 फॉर्म होतं. नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन रिॲक्शन काय असते पुढे मी समजवलेलं आहे, तर पुढे ध्यान देऊन बघा. ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशनचं नायट्रोजन ऑक्साईड तयार होतं. ऑक्साईड तयार झाल्यानंतर हे पावसाळ्याच्या पाण्याबरोबर जमिनीत विरघळतं आहे. नायट्रोजन ऑक्साईड नायट्रिक ॲसिड बनतं आणि क्षाराबरोबर क्रिया करतं. नायट्रेट बनतं. क्षार असतात ना, सॉल्ट्स असतात मातीमध्ये. तर वनस्पतीच्या मुळावरील गाठी असणारे सूक्ष्मजीव रायझोबियम हे वातावरणातील N2 शोषून घेऊन त्याचे रूपांतर N2च्या संयोगात रूपांतरित करतात. आता जमिनीत असणारे मातीतील सूक्ष्मजीव वातावरणातील N2चे अमोनिया, नायट्रेट्स, नायट्रिक आम्ल असे तयार करतात आणि शेवटी नायट्रेट्समध्ये कन्वर्ट करतात आणि त्याचा उपयोग झाडांना होतो. खत किंवा उच्च प्रतीचे मातीचा आपण काय करतो तापमापे थर्मोमीटर ते बनवण्यासाठी वापर केला जातो. CO2 आता जर आपण ड्राय CO2 घेतला तर ते खूप कोरडी बर्फ आपण त्याला म्हणतो. कोरडं बर्फ म्हणजे ड्राय आईस त्याला आपण म्हणतो. त्याचं तापमान किती असतं -57 डिग्री CO2 कार्बनचं. नंतर मिथाइल अल्कोहोल आयसोसायनाइड हे आयसोसायनाइड जे आहे ना ते भोपाळ गॅस ट्रेजेडीमध्ये एकदा गॅस जो लीक झाला होता तुम्हाला माहीत असेल. भोपाळ गॅस ट्रेजेडी झाली होती. तिथे कंपनीमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन तिथे गॅसची लिकेज झाली आणि त्याच्यामुळे ऑलमोस्ट 2000च्या वरती लोकांचा मृत्यू झाला होता मिथाइल आयसोसायनाइड या घटकामुळे. आणि LPGमध्ये द्रव इथॅलिन मेटाकॅप्टेन हे असतं. हे फक्त स्टेटमेंट आहेत, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला PYQला येणार आहे. टेम्परेचर आता पाणी 32 फॅरनहाईटला गोठतं. फॅरनहाईट येते आणि 212 फॅरनहाईटला उकळतं. गॅब्रिएल डॅनियल फॅरनहाईट यांनी एकच आहे हा माणूस, ह्याचं फक्त नाव मी यासाठी केलं आहे. गॅब्रिएल डॅनियल फॅरनहाईट यांनी फॅरनहाईट ह्या डिग्रीचा शोध लावला. आता फॅरनहाईटचं सेल्सिअसचं तुम्हाला फॅरनहाईटमध्ये कन्वर्जन कसं करायचं आहे. डिग्री सेल्सिअसचं तापमान 5/9 × फॅरनहाईट -32 हे तुमचा फॉर्म्युला झाला. बॉडी टेम्परेचर किती असतं 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरनहाईट. सब्लिमेशन संप्लवन म्हणतात त्याला. सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर होतं. त्याला डांबर गोळी किंवा कापूर असं म्हणतात. नंतर कंडन्सेशन सांद्रीभवन यालाच आपण जर बघायला गेलं तर गॅसचं सॉलिडमध्ये रूपांतर होतं. पाण्याचं असंगत आचरण आता अबनॉर्मल बिहेवियर ऑफ वॉटर हे पण इम्पॉर्टंट आहे. सामान्यतः पदार्थाला उष्णता दिली तर ते प्रसरण पावतं पण त्याची घनता कमी होते.
ते थंड केले असता त्याची आकुंचन पावते आणि घनता वाढते. हे सामान्य पदार्थाचं आहे. पण पाणी जे आहे थंड केले असता 4 डिग्रीपर्यंत पाण्याचे वर्तन इतर पदार्थांसारखे राहते. म्हणजे त्याचे आकार पण कमी होते, घनता वाढते. परंतु 4 डिग्री हे मेन आहे. 4 डिग्री जे आहे त्याचे खाली खाली जर तापमान गेलं तसं तर आकारमान पुन्हा वाढते. बर्फाचं आकारमान पुन्हा वाढतो, घनता कमी होते. म्हणजे पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात जास्त असते आणि दिलेल्या वस्तुमानाचे पाण्याचा आकार 4 डिग्री सेल्सिअसला सर्वात कमी असतं. आकारमान कमी, घनता जास्त, 4 डिग्री सेल्सिअस. इथे तुम्ही मेन लक्षात ठेवा 4 डिग्री. त्यामुळे तुम्ही इथे हायलाईटच करतो. 4 डिग्री हे मेन आहे. तिथे काय असतं, सर्वात कमी असतं काय, आकारमान, आणि वस्तुमान सर्वात जास्त असतं. ओके. द्रवबिंदू म्हणजे मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट ज्या तापमानाला स्थायू पदार्थाचे रूपांतर होतं त्याला पदार्थाचं द्रव्यांक, द्रवबिंदू असे म्हणतात. उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉईंट. ज्या तापमानाला द्रव्याचे वायूत रूपांतर होते त्याला उत्कलन बिंदू असे म्हणतात. द्यूबिंदू, ड्यू पॉईंट. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते, सॅच्युरेट होते, त्या तापमानास द्रवबिंदू असे म्हणतात. ज्या तापमानाला हवा आणखी जास्त पाणी धरून ठेवू शकत नाही, म्हणजे संतृप्त होते, त्याला दवाचा बिंदू असे म्हणतात. म्हणजे तापमानाला हवा आणखी जास्त पाणी मॉइश्चर साठवून ठेवू शकत नाही, त्याला आपण संतृप्त म्हणजे दवाचा बिंदू असे म्हणतात. तापमानाच्या खाली या तापमानाच्या खाली पाण्याचा थेंबाचे स्वरूप हवेतून खाली येते. ओके. पूर्ण आर्द्रता, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण, ॲब्सोल्यूट म्हणजे. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, कंपॅरिझन करतो आपण ह्युमिडिटी. आता द्रव्याचे वर्गीकरण आपण जर बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, तर प्युअर सबस्टन्स शुद्ध आणि मिश्र. तर शुद्धमध्ये येतात मूलद्रव्य, एलिमेंट्स जे शुद्ध आहेत. आपण जे बघितलं पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्स आहेत वेगवेगळे ते. तर त्याच्यामध्ये काय असतात, धातू असतात, अधातू असतात, धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स असतात, संयुग म्हणजे कंपाऊंड्स त्याचे. आणि नंतर मिश्रणमध्ये कसले असतात, विषमांगी आणि समगांगी. हेट्रोजेनियस मिक्सचर, होमोजेनियस मिक्सचर, द्राव्य हेट्रोजेनियसमध्ये, आणि होमोजेनियसमध्ये निलंबन आणि कलिक. आता हे इंग्लिशमध्ये पण मी सांगितलेलं आहे. तर खाली आपण बघूया डिफरन्स काय, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटोलाइट्समध्ये चमक असते, मेटल्समध्ये असते, निस्तेज असतं नॉन मेटल्समध्ये, आणि मेटोलाइट्समध्ये थोडीशी चमक असू शकते मे बी. तार ओढणे म्हणजे जे तन्यता, आपण एका धातूचं म्हणजे सोन्याचे आपण तार किती लांब बनवता येते 1 ग्राम सोन्यापासून, अधातूचं तसं बनवताच येत नाही, अतन्यता असतं. आणि अंशतः तन्यता उपधातू म्हणजे मेटोलाइट्समध्ये असते. पातळ पत्रे म्हणजे नमनशीलता जास्त मेटल्समध्ये असते, नमनशीलता नसते नॉन मेटल्स. अंशतः हे तर सगळे अंशतः एवढं लक्षात ठेवायचं. विद्युत वाहक, चांगले वाहक करतो मेटल्स. आता तुम्ही कुठली लोखंडी पट्टी घ्या आणि जर बोर्डमध्ये लावून बघितले ना तुम्ही, चांगलं करंट बसेल आणि खूप रिस्की आहे, डोंट ट्राय ॲट होम. आणि वहन करत नाही नॉन मेटल्स. आणि अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टरसुद्धा म्हटलं आहे. उष्णतावाहक चांगलं कुठलं आहे, मेटल्स आहे. कमी वाहक नॉन मेटल्स आहे. बेसिक गोष्टी आहेत, हे बेसिक गोष्टी पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. ध्वनी क्षमता, घनता, ऑक्साईडचं स्वरूप, उदाहरणं, हे सगळं ते विचारलं. नॉन मेटल्सचं मेटॉलाइट्सचं उदाहरण सिलिकॉन, बोरॉन. आता मिश्रण, वेगवेगळे मिश्रण सांगितलं तुम्हाला, होमोजेनियस मिक्सचर आणि हेट्रोजेनियस, विषमांगी. होमोजेनियसमध्ये काय, ज्या मिश्रणात सर्वत्र सारखी रचना आणि गुणधर्म असतात आणि घटक वेगळे ओळखू येत नाही त्याला समांगी मिश्रण म्हणतात. त्याचे वैशिष्ट्य काय, संपूर्ण मिश्रण एकसारखे दिसते, घटक वेगवेगळे दिसत नाहीत, कणांचा आकार खूप लहान असतो आणि फिल्टर पेपरने वगळता येत नाही, अशा प्रकाशाचे प्रकीर्णन होत नाही. होमोजेनियस मिक्सचरमध्ये उदाहरण काय, मीठ पाण्यात विरघळतं, तसं साखरात पाणी विरघळतं, हवा आहे, मिश्र धातू आहेत. हेट्रोजेनियस मिक्सचरमध्ये काय, ज्या मिश्रणात घटक सारखे नसतात, वेगळे ओळखता येतात आणि त्यांचं विषमांगी असं म्हणतात. मिश्रण एकसारखे नसते, घटक वेगवेगळे दिसतात, कणांचा आकार तुलनेने मोठा असतो, फिल्टर वेगळा करतात आणि प्रकाशाचे प्रकीर्णन होऊ शकते. वाळू पाणी, तसं तेल पाणी किंवा माती पाणी, हे हेट्रोजेनियस मिक्सचर झालं. आता जर हेट्रोजेनियस मिक्सचरचं जर आपण डिव्हिजन केलं तर कोलॉइड्स आणि सस्पेन्शन असं येतं. कोलॉइड्स म्हणजे काय, कोलॉइड म्हणजे ज्या मिश्रणात कणांचा आकार मध्यम असतो, 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटरपर्यंत, ते डोळ्यांना न दिसणारे पण स्थिर असतात, त्याला कोलॉइड्स मिश्रण म्हणतात. वैशिष्ट्य काय, कान उघडल्याने डोळ्यांना दिसत नाही, कण उघडते, आपण नेकेड आईजने बघू नाही शकत, फिल्टर पेपरने वेगळे करता येत नाही. टिंडल प्रभाव दिसतो. टिंडल प्रभाव काय असतं पुढे सांगितलं आहे मी. मिश्रण काही काळ स्थिर असतं. टिंडल प्रभाव खूप महत्त्वाचा आहे, PYQला आलेला आहे.
घटक कुठले विस्तरित अवस्था डिस्पर्स फेज असतं, डिस्पर्शन मीडियम पण असतं. ओके. आणि उदाहरणं काय काय दूध, चरबी, पाणी, धुके, धूर, फेस, हे सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हे थोडंसं दिसतं याच्यामध्ये 1 नॅनोमीटर टू 1000 नॅनोमीटरपर्यंत असतात. ते डोळ्यांनी न दिसणारे पण स्थिर असतात. त्याला कोलॉइडल मिश्र असं म्हणतो आपण. न दिसणारे पण स्थिर असं. आता जर सस्पेन्शन बघितलं, ज्या मिश्रणात कणांचा आकार मोठा असतो, 1000 नॅनोमीटरपेक्षा मोठा असतो व स्थिर नसतं, त्याला सस्पेन्शन म्हणतात. कण उघड्या डोळ्याने दिसतात, म्हणजे नेकेड आईजने आपण बघू शकतो. काही वेळाने कण तळाशी बसतात आणि फिल्टर पेपरने वेगळी करता येतात. तसेच टिंडल प्रभाव दिसतो. उदाहरणार्थ चिखलयुक्त पाणी, खडूचं पाणी किंवा पीठ पाण्यात टाकलं तर तसं होतं. आता पाणी एक काय, हे संयोग आहे, मेन लक्षात ठेवा. टिंडल इफेक्ट आणि जर ब्राउनियन इफेक्ट कोणामध्ये दिसतं तर कोलॉइड्समध्ये दिसतं. कोलॉइड्स हे जे कोलॉइड्स आहे ना, याच्यामध्ये दिसतं टिंडल आणि ब्राउनियन इफेक्ट. टिंडल इफेक्ट म्हणजे काय, द्रावणातील कणांमुळे होणारे प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशशलाकाचे होणारे अपस्करण. ब्राउनियन मोशन काय असतं, सूक्ष्म कण व रेणू एकमेकांना आदळून द्रव्याला प्राप्त करणारे अंतर्गत गती. आता हे काय आहेत, हे अलॉईज आहेत. अलॉईज आणि ते पण इम्पॉर्टंट, 3च अलॉईज घेतले मी. बाकी अलॉईज खूप सारे आहेत, पण तेवढे तुम्हाला करायची गरज नाही आहे. जे एक्झाममध्ये विचारले तेवढेच करून जा. स्टील जे आहे ते क्रोमियम, कार्बन आणि निकेल प्लस लोखंड यांच्यापासून बनलेलं आहे. तर हे तुम्हाला याच्यातलं कुठलं तरी एक मिसिंग करतील आणि दुसरं काहीतरी टाकतील, सोनं टाकतील, काहीतरी टाकतील आणि MCQमध्ये विचारतील असं. ब्रॉन्झ जे आहे ते खूप वेळा विचारले, कॉपर आणि टिन याच्याने बनतं. आणि ब्रास जे आहे ते कॉपर आणि झिंक याच्याने बनतं. ओके. तर आपण बघतो केमिकल रिॲक्शन. संयोग म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन, A+B = AB. अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन, ABचं रूपांतर कशात होतं, A+B. आता डिकम्पोजिशन रिॲक्शनचे 3 टाईप्स आहेत, थर्मल डिकम्पोजिशन, इलेक्ट्रोलायटिक आणि फोटोलायटिक. फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये विस्थापन रिॲक्शन, Aचं डिस्प्लेसमेंट होतं C सोबत आणि Bचं एकटा पडतो. CuSO4 प्लस झिंक जर आपण बघितलं Zn, तर ZnSO4 प्लस Cu असं बनतं. आणि डबल डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे, BA. आता हे इकडे आणि इथे बघा तुम्हाला लगेच समजून येईल कसं डबल डिस्प्लेसमेंट आहे. उष्मग्राही अभिक्रिया म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन, KMnO4 प्लस H2O उष्णता दिली तर KMnO3 बनतो. उष्णता इथे द्यावी लागते. उष्मग्राही अभिक्रिया एंडोथर्मिक द्यावी लागते उष्णता. एक्झोथर्मिकमध्ये उष्णता भेटते, NaOH प्लस H2O जर केलं तर NaOH प्लस उष्णता भेटते आपल्याला. इथे जर बघितलं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑक्सिडेशन रिॲक्शन इथे काय, इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रक्रिया. रिडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन मिळवण्याची प्रक्रिया. ज्या अभिक्रियेत ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही एकत्र होतात. ऑक्सिजनाशी संबंध, ऑक्सिजन जोडला जातो. ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिजन काढून घेतला जातो. एका पदार्थात ऑक्सिजन घेतो, दुसऱ्या पदार्थात गमावतो. हायड्रोजनचा संबंध, हायड्रोजन काढला जातो. इथे जसं ऑक्सिजन जोडला जातो इथे हायड्रोजन काढला जातो. हायड्रोजन जोडतात, आदान प्रदान होते. इलेक्ट्रॉनमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन गमावतं, इलेक्ट्रॉन मिळवतं आणि इलेक्ट्रॉनचे हस्तांतर होतं. ऑक्सिजनची संख्या वाढते, कमी होते. एका घटकाची वाढ, दुसऱ्या घटकाची घट. घटने स्वतंत्रपणे घडू शकत नाही. दोन्ही एकमेकांशिवाय होत नाही. म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन एकमेकांशिवाय होत नाही. उदाहरण तुम्ही खाली दिलेलं आहे. कार्य करणारा घटक रिड्युसिंग एजंट कार्य करतो, ऑक्सिडायझिंग एजंट, अपचे ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग दोन्ही एजंट कार्य करतात रेडॉक्समध्ये. ओके. तर मला वाटते जे पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत सगळ्या मी कवर केल्या आहेत ह्या एका PDF आणि एका व्हिडिओमध्ये तुमचं ऑलमोस्ट सगळं कवर करण्यात आलं आहे केमिस्ट्री. जे पण इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि आता म्हणजे बाकी गोष्टी तर खूप काही विचारू शकता केमिस्ट्रीमध्ये. पूर्ण ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये, तुम्ही काही विचारू शकता. आणि काही न्यूमेरिकलसुद्धा विचारलेले आहेत, पण ते खूप टफ लेवलचे आहेत. ते मला वाटतं आता बेसिक लेवलला सॉल्व करायची गरज नाही. ह्याच्यातून तुमचे ऑलमोस्ट 80% क्वेश्चन तरी गॅरंटेड बरोबर येतील. बाकी 20% क्वेश्चनसाठी आपण वेगळ्या व्हिडिओ घेऊ, वेगळे सेशन घेऊ. ते ॲडव्हान्स केमिस्ट्री असेल. मग त्याच्यामध्ये आपण वेगळे न्यूमेरिकल्स किंवा डीप रिॲक्शन्स वगैरे ते सॉल्व करू किंवा बॅलन्स रिॲक्शन करू. तशा गोष्टी पण विचारलेल्या आहेत MPSCने, पण मी नाही म्हणत आहे. पण त्या एक वेगळ्या लेवलचं आहे. हे तुम्हाला बेसिक जे केमिस्ट्री आहे ते कवर करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला होता. आणि त्याच्यामध्ये तुमचं 80% सगळा केमिस्ट्री कवर होतं आहे. जे क्वेश्चन कवर होतील आणि बाकीचे 1-2 क्वेश्चन आहेत ते
मोस्टली कोणालाच येणार नाही, इंजिनियर लोकांनासुद्धा येणार नाही. असे क्वेश्चनसुद्धा विचारले आहेत MPSCने, तर त्याचं टेन्शन नका घेऊ. ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक जरी आलं ना तर तुम्ही तो टॉपिक नाही सोडणार केमिस्ट्रीचा, म्हणून मी हे व्हिडिओ घेतलेला आता. तर आणि हां, ही PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि माझ्या कमेंटमध्ये सुद्धा भेटून जाईल. तिथून तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करू शकता.